कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं उघडीप दिलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता पुन्हा एकदा घट होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही सध्या 30 फुटांवर आहे आणि जिल्ह्यातील 34 बंधारे अजूनही पाण्याखाली असल्याचं बघायला मिळते। खरं तर 2 दिवसापूर्वी पहाटे ज्या पद्धतीचा पाऊस पडला ते पाहता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झालेली होती। 24 तासामध्ये जवळपास 12 ते 15 फुटांनी हे सगळं पाणी आहे ते वाढलेलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसानं उघडीप दिल्यामुळे हे पाणी आता कमी होताना बघायला मिळते आणि त्यामुळे हा एक मोठा दिलासा कोल्हापूरकरांना आणि विशेषतः नदीकाठच्या गावांना म्हणावा लागेल। दुसऱ्या बाजूला पाऊस जरी थांबलेला असला तरी राधानगरी धरणात होणारी पाण्याची आवक अजूनही सुरूच असल्याचं बघायला मिळते, कारण राधानगरी धरण हे आता 89% इतकं भरलेलं आहे आणि या धरणातून जवळपास 3100 क्युसेकचा विसर्ग अजूनही भोगावती नदीपात्रामध्ये आणि पर्यायानं तो पंचगंगा नदीपात्रामध्ये होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय 2 दिवस जरी पाऊस उघडलेला असला तरी अजूनही ही पंचगंगा नदी जी आहे ती दुथडी भरून आपल्याला वाहताना बघायला मिळते। मात्र दिलासादायक बाब म्हणजे ज्या पद्धतीचा पाऊस 2 दिवसापूर्वी पडलेला होता ते पाहता हे सगळं पंचगंगा नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेलं होतं। मात्र आता पाणी पातळीमध्ये घट झाल्यामुळं पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्रामध्ये विसावलेली आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे हा एक कोल्हापूरकरांसाठी आणि विशेषतः नदीकाठच्या गावकऱ्यांसाठी एक मोठा दिलासाच म्हणावा लागेल आणि त्यामुळं 2 दिवसानं जी काही पावसानं उघडीप दिलेली आहे त्यामुळं एकूणच हा मोठा दिलासा आहे आणि नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील घट होताना बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।